दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. वशिष्ठ परशुराम सगळे आलेले. ऋषी मंडळी आल्याबरोबर भगवान उठून उभे राहिलेले आहे. नमस्कारच्या सर्वांना केला, पूजा केली यथाविधी. बसली मंडळी आसनावर सर्व आणि भगवान बोलायला लागले. अहो वयम जन्मभूतो लब्धम कार्ष्येण तत्फलम देवानामपि दुष्प्रापम योगेश्वर दर्शनम. आज म्हणाले आम्ही मनुष्य जन्म आम्हाला मिळाला त्याचं सार्थक झालं असं वाटतं म्हणाले. देवांना सुद्धा आपल्यासारख्या योगेश्वरांचं दर्शन दुर्लभ आहे, ते आज आम्हाला मिळालं. काय मानवांचे पुण्य किती असणार म्हणाले. थोडं अल्पतप आहे, अल्प म्हणून आहे. जलरूप असलेली तीर्थ किंवा मृत्तिका शिलामूर्तीमध्ये असणारे देव, ते सुद्धा पूजा करणाऱ्याला, सेवा करणाऱ्याला पवित्र करतात, पण त्याला फार काल लागतो. दर्शनादेव साधवहा. आपल्यासारखे पुण्यशील महात्मे दर्शन होण्याबरोबर आणखी पवित्र करतात. अशी मोठी आणखी पुण्याई आमची, म्हणून आपलं दर्शन झाले. गोपाल कृष्णांची ही वाणी ऐकली त्या सर्व भक्तांनी, ऋषी मंडळींनी. ते विचार करू लागले, आम्ही यांच्या दर्शनाकरता आलो परमेश्वर म्हणून, आणि हे स्वतः आपल्याकडं कमीपणा घेत आहेत आणि आम्हालाही मोठेपणा देत आहेत. तुमच्या दर्शनाने आम्ही पवित्र झालो म्हणताय. हे लोकसंग्रह आहे, लोकांना मार्गदर्शन आहे, त्याकरता ही वाणी. ऋषी मंडळी सांगतायत, देवा आपल्या माईच्या मोहामध्ये सगळे मोठे मोठे ज्ञानी सुद्धा पडतात म्हणा. काय आपली मायाशक्ती फार मोठी आहे. आपल्या लोकांच्या भक्तांच्या रक्षणाकरता आपण हे सात्विक शरीर स्वरूप धारण करून आलेले हा सनातन वेदमार्ग, धर्ममार्ग, याचं संरक्षण आपण करण्याकरता आले. आमचा सन्मान आपण करता ब्राह्मणांचा. हे लोकसंग्रहाच्या दृष्टीने आहे असं आम्ही मानतो. आज आमचा जन्म सफल झाला, आमची विद्या सगळी सफल झाली. तप आणखी तवाचं फळ, आपली भेट झाली, आपलं दर्शन झाले. अशी ऋषी मंडळींनी ही स्तुती केली आणि विचारून निघाले आपल्या आश्रमाला जाण्याकरता. वसुदेव हे ऋषी मंडळींच्या समोर आले, नमस्कार केला. महाराज, कर्मणा कर्मनिर्हारो यथास्यान्नस्तरुच्यता. वसुदेव विचारतायत, ऋषी महाराज, ह्या कर्मबंधनातून मुक्त होण्याकरता कोणचं कर्म मी करावं, कोणचं साधन करावं, मला मार्गदर्शन करावं. सगळी ऋषी मंडळी आश्चर्यचकित झालेली आहे. ज्याचा पुत्र म्हणून साक्षात वैकुंठपती ज्याच्या जवळ राहतो आहे आणि हा आम्हाला विचारतो आहे संसारातून मुक्त होण्याचं साधन कोण. नारद म्हणाले, सांगा त्याला काही. कृष्णम मत्वा अर्भकम यन्न पृच्छति श्रेय आत्मा. कृष्णाबद्दल याची काय कल्पना आहे तुम्हाला विचारतो. याचं कारण म्हणजे कृष्ण आपला मुलगा आहे, त्याला काय विचारायचं म्हणून तुम्हाला विचारलं. सन्निकर्ष आहे.
गोपीना लांब ठेवलं भगवंतानी, याचं कारण हे आहे, वसुदेवाच्या मनामध्ये कृष्ण हा आपला मुलगा आहे ही भावना आहे. नारदाने सांगितलं स्पष्टपणाने, कृष्ण भगवान आहे, परमेश्वर आहे, सर्व काम पूर्ण करणार आहे, भक्तवत्सल आहे, ही भावना गोपींच्या मनामध्ये राहील. सांगा काहीतरी, समाधान करा म्हणाले. ऋषी मंडळी म्हणाली, बाबा देवांचं ऋण, ऋषींचं ऋण, आणखी पितरांचं ऋण, 3 ऋण असतात जन्माला आलेला जो आहे. त्या ऋषीणातून मुक्त झाल्याशिवाय मोक्ष मार्गाकडे जाता येत नाही, मध्येच प्रतिबंध होतो. विप्र संन्यास घेऊन विप्र निघाला संन्यासा करता, म्हणजे देवा दाराजी रूपिणा विघ्न करतात म्हणाले स्त्रीपुत्र रूपाने. 3 ऋणातून मुक्त झालं पाहिजे. अध्ययन केल्यामुळे ऋषीगणातून तू मुक्त झाला, संतती झाल्यामुळे पितरांच्या ऋणातून तू मुक्त झाला, पण देवऋण झाला राहिलेला. यज्ञ केले पाहिजे, हा मार्ग आहे. वास्तविक वसुदेवा, तुला कशाचीच ऋणाची भीती नाही, तुला ऋण कुठला आहे म्हणाले. पूर्ण ऋणमुक्त तू आहेस. जगदीश्वर परमात्मा हा तुझा पुत्र झालेला आहे. कशाला हा कर्माकडे कशाला जातो. त्या ऋषींना त्याने सांगितलं, थांबा महाराज, काही वेळेच काही दिवस आपण माझ्याकडून यज्ञ करूनच चला म्हणा. राहिले ऋषी. यज्ञ उत्तम प्रकारचे त्यांनी करिवलेले आहे. यज्ञ पूर्ण झालेला आहे, दान धर्म पुष्कळ केलेला आहे, आणि यज्ञयाग संपून अवभृत स्नान झालं, समाप्ती झाली, आणि सर्व मंडळी ऋषी मंडळी आपल्या आश्रमाला निघून गेली. धृतराष्ट्राधिक कौरव, भीष्म द्रोण वगैरे सगळी पांडव सर्व मंडळी हे सगळेही आपल्या आपल्या स्थानाला गेली. वसुदेवाच्याही मनाचं समाधान झालेलं आहे. सर्वांच्या भेटीही झाल्या आणि यज्ञही आपल्या हातून झाले. अथैकदात्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवंदनौ वसुदेवौ भिरञ्जाः परीक्षा संकर्षणाच्युतौ. सभेमध्ये जाताना रामकृष्णाने रोज वसुदेव देवकींना वंदन करावं आणि सभेमध्ये जावं. एके दिवशी नित्य आणखी नियमाप्रमाणे आपल्या माता पितरांना वंदन करण्याकरता रामकृष्ण आलेले आहेत. वसुदेवाला त्या ऋषींच्या भाषणाची आठवण झाली. परब्रह्म परमात्मा त्याला आपला हा मुलगा समजतो आहे असं नारद म्हणाले. स्मरण झालं आणि तो म्हणतो आहे, वसुदेव कृष्ण कृष्ण महायोगीन संकर्षण सनातन जाने वाम अस्य यत् साक्षात प्रधान पुरुषो वरौ. आपण साक्षात जगदीश्वर आहात हे मला माहिती आहे, समजलंय म्हणाले ऋषींच्याकडून. सर्व विश्व आपणच उत्पन्न केलं, आपणच संरक्षण करता, पुन्हा त्याचा उपसंहार करता. जगामध्ये जेवढं दिव्य स्वरूप आहे ते सर्व आपलं स्वरूप आहे, विभूती रूप आहे. सर्व भूतांचे नियामक आपण आहात. ही दृष्टी मला निरंतर राहिली पाहिजे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर पुन्हा या संसारामध्ये जर मन गुंतवून राहिलं तर आपल्या स्वरूपाचं शक्तीचं ज्ञान होणं कठीण आहे. अहंता आणि ममता या पाशामध्ये सर्व जगत बद्ध झालेलं आहे. तुम्ही माझे पुत्र नाही आहे, साक्षात आणखी प्रधान पुरुषाचे नियामक आहात. भूभार हरण करण्याकरता आपण या ठिकाणी अवतार घेऊन आले आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. संसाराची भीती मला फार वाटते, यातून मला मुक्त करा. आपण माझे पुत्र आहात ही बुद्धी मला पुढं केव्हाही होऊ नये अशी कृपा करा.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पिताजी चांगली आपली विचारसरणी उत्तम आहे म्हणा. आम्हाला मुलांना उद्देशून आपण भाषण केलं की तुम्ही ईश्वरच आहात. आमच्या पुरतीच एवढी बुद्धी ठेवू नका. संपूर्ण विश्व हे ईश्वराचं स्वरूप आहे. मी, तुम्ही, हे आर्य बलरामजी, हे द्वारकेतले सगळे लोक, ह्या सर्व लोकांच्याकडे दृष्टी ठेवताना सुद्धा ही दृष्टी ठेवा, सर्व ही ईश्वर रूप आहे, ही भावना तुम्ही ठेवावी. म्हणजे हा नानात्व भ्रम, भेदभ्रम जो आहे तो दूर होईल. भगवंताने वसुदेवाला मार्गदर्शन केलेलं आहे, समाधान झाले. देवकी एके दिवशी भगवंतांना म्हणाली की बाबा तू संजीवनी गुरुना त्यांचा मेलेला पुत्र आणून दिलास असं मी ऐकलंय म्हणा. माझी मुलं त्या कंसाने मारलेली आहेत, त्यांना पाहण्याची मला इच्छा आहे, तेवढी मला दाखवा म्हणा. लगेच रामकृष्ण हे आणखी सुतर लोकांमध्ये गेले. तिथं ती मुलं होती. त्या ठिकाणची मुलं घेऊन ते आलेले आहेत. देवीला, देवकीला त्याने दिली. देवकीलाही आनंद झालेला आहे त्या मुलांना पाहिल्याबरोबर. पुन्हा ती मुलं आणखी सुतर लोकांमध्ये निघून गेलेली आहे. ब्रह्मदेवांच्या शापामुळे त्यांना हा जन्म आलेला होता. अशा रीतीनं भगवंतांच्या जीला आनंद झालेला आहे. राजाने एक प्रश्न विचारला, महाराज रामकृष्णांची जी भगिनी सुभद्रा हिच्याबरोबर अर्जुनाचा विवाह झाला असा आम्ही ऐकतो. तो विवाह वृत्तांत आम्हाला सांगा. शुकाचार्य म्हणतात, राजा अर्जुन हा काही प्रसंगाने कारणाने तीर्थयात्रेकरता गेला होता. तीर्थयात्रा करून येता येता तो प्रभास क्षेत्रामध्ये येऊन पोचलेला आहे. त्याच्या कानावर बातमी आली, आपली मामे बहीण सुभद्रा ही आपल्याला द्यावी असं कृष्णांचं मत आहे, सगळ्या यादवांचं आहे, वसुदेव देवकीचं आहे, सुभद्रेची प्रत्यक्ष तशी इच्छा आहे. बलरामजींचा आग्रह आहे, दुर्योधनाला ही बहीण द्यायची. त्या रुक्मिणीप्रमाणेच निर्माण झाली परिस्थिती. तिचा ज्येष्ठ बंधू तो एकटा विरुद्ध होता. इथेही तसंच आहे. संन्यासी वेश धारण करून तो अर्जुन त्या ठिकाणी द्वारकेमध्ये एका मंदिरामध्ये जाऊन राहिलेला आहे. सगळ्या लोकांना आदरभाव निर्माण झाला. दर्शनाकरता हजारो लोक येऊ लागलेले आहे. बलरामजींच्या कानावर बातमी घेतली, कोणी एक मोठे सत्पुरुष आलेले आहेत संन्यासी, त्यांना निमंत्रण आलं वाड्यातून. भिक्षेला गेले. हे स्वामी महाराज, ती सुभद्राच वाढायला होती, तिनंही पाहिलेलं आहे, ओळखलेलं असेल कदाचित. त्याचं ते स्वरूप पाहून तिलाही मोह निर्माण झाला. एकदा मोठी देवाची यात्रा होती. सर्व लोक दर्शनाला जायला लागलेले होते. इतक्या ही रथामध्ये बसलेली सुभद्रा ही दर्शनाकरता निघालेली आहे. स्वामी महाराज मंदिरामध्ये असताना एकाने दूताने कोणी येऊन सांगितलं, स्वामी महाराज तुम्हाला निरोप आहे. कुणाचा वगैरे काही सांगितलं नाही, ही वेळ आहे म्हणा. सुभद्रा रथामध्ये आहे. सगळी शस्त्रास्त्र सामग्री युद्धाची रथामध्ये आहे. पहा, तुम्हाला सुभद्रेला या वेळेला नेता आलं तर शक्य आहे. तो सांगून निघून गेला. कुणी सांगितलं, काय सांगितलं? अर्जुन लगेच गेलेला रथामध्ये बसून धनुष्य बाण सगळं त्याने तयार केलं. सैनिकांचा आणखी पराजय केला आणि तो गेला, सुभद्रेला घेऊन गेला. बलरामजींना ही बातमी समजली. अरे हा खरा संन्यासी नव्हता, हा अर्जुन होता काय? कसा नेतो पाहूया. रागामध्ये बलरामजी आणि अर्जुनाबरोबर युद्ध करून सुभद्रेला आणायची प्रतिज्ञा करून निघाले.
गोपाळ कृष्ण आले, पाय धरले. दादासाहेब कुठं निघाला, कुठं निघाला, मला विचारतोस काय? म्हणाले, हे सगळं कारस्थान तुझंच आहे ना? कुणाचं का असे ना. म्हणाले, कारस्थान म्हणून का वाईट काय झालेलं आहे? अर्जुनाला सुभद्रा अर्जुनाने नेली म्हणून काय बिघडलं? दादासाहेब काही विचार केला तुम्ही? ही मुलगी काय तुमची आहे? वाटेल त्याला द्यायला? मुलीची इच्छा कशी आहे, मुलीच्या आईबाबांची इच्छा कशी आहे, बाकीच्या मंडळींची आप्त बांधवांची इच्छा कशी आहे, काही विचार केला नाही. आणि दुर्योधनाला देण्याचा आग्रह करता तुम्ही? काही पहा म्हणाले, हे काही योग्य आहे? काय तुझी इच्छा पूर्ण झाली ना बाबा, बरा आहे, जा मोठेपणा घ्या म्हणाले, त्याला बोलावून आणा, आदराने लग्न करून द्या म्हणाले. हे असे प्रसंग येत होते ना. अगदी नम्र होऊन शरण जाऊन क्षमा मागून त्यांना सगळं कार्य करून घ्यावं लागलं. लग्न झालेलं आहे. सुभद्रेला घेऊन अर्जुन आणखी इंद्रप्रस्थामध्ये परत आलेला आहे. गोपाळ कृष्णांचा एक मोठा भक्त आहे, सुतदेव नावाचा ब्राह्मण. कृष्णैक भक्त्या पूर्णार्थ शांत कवी अदंबड मिथिला नगरीमध्ये राहतो. कृष्ण भक्ती अंतःकरणामध्ये आल्यामुळे काहीही कामना नाही. अनासक्त जीवन चाललेलं आहे. गृहस्थाश्रमी अयाचित वृत्तीनं जे प्राप्त होईल त्याच्यावरती निर्वाह चालू आहे. अधिक काही संग्रह नाही आहे. त्या राष्ट्राचा राजा बहुलास्य नावाचा हाही निरहंकार आहे, मोठा भगवत भक्त आहे. दोघेही भगवत भक्त. दारुकानी रथ आणलेला आहे. आज्ञेप्रमाणे त्या रथामध्ये बसून सर्व ऋषी मंडळींना बरोबर घेऊन आणि भगवान श्रीहरी मिथिला नगरीमध्ये प्राप्त झाले. सर्व ऋषी बरोबर होते. नारद, वामदेव, अत्री, परशुराम, अरुणी सगळे होते. मीही होतो, शुकाचार्य सांग. सर्व नगरवासी लोक आणखी सामोरे आलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून त्यांचा सत्कार केला. पाहायला आले, दर्शनाला आलेले. राजाही आलेला आहे, सुतदेव ब्राह्मणही तिथं आलेला आहे आणि दोघांनीही निमंत्रण दिलं. राजा म्हणाला, ह्या सर्व ऋषीमंडळींना घेऊन आपण भगवान माझ्या राजवाड्यामध्ये या, माझं आतिथ्य स्वीकार करा. सुतदेव ब्राह्मणही म्हणालेला आहे, आमच्या वाड्यामध्ये आमच्या घरामध्ये आपण सगळ्या ऋषींना घेऊन या म्हणाले. दोघांनी आमंत्रण केलं आणि दोन्हीकडे भगवान गेले. राजवाड्यातही गेले सगळ्या ऋषींना घेऊन, या सुतदेव ब्राह्मणाच्या घरी गेले. राजानेही अत्यंत आदराने सर्वांची पूजा केली, पाय धुतलेले आहेत. आणखी सर्वांचं एकंदर भोजन वगैरे झालेलं आहे. स्तुती केली भगवंतांची. इकडं सुतदेवाच्या घरामध्ये सर्व ऋषींना घेऊन भगवान आलेले होते. नमस्कार केला सर्वांना. सुतदेव ब्राह्मणाने आसनावर बसलेले आहेत सर्व ऋषी, त्यांची पूजा केलेली आहे. काय असेल घरामध्ये फल मूल जल काय असेल ते दिलेलं आहे त्याने. आणखी सुतदेव ब्राह्मण म्हणतो आहे, महाराज, नाद्यनो दर्शनम प्राप्त परम परम पुरुषा यर्हीदम शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्तया. देवा, आपलं दर्शन आजच झालं असं नाही म्हणाले. ज्यावेळी आपल्या माया शक्तीच्या योगाने सर्व विश्व आपण निर्माण केलेलं आहे, ते विश्वरूप दर्शन मला पूर्वीच झालेलं आहे. तेव्हा आज या रूपामध्ये दर्शन झालेलं आहे. आपल्या लीला श्रवण करणारा, वर्णन करणारा, आपलं नित्य आणखी सेवा करणारा, त्याच्यावर आपली पूर्ण कृपा असते. आपलं स्मरण सोडून नेहमी आणखी कर्मामध्ये ज्याचं चित्त आणखी विलीन झालेलं आहे, गुंतलेलं आहे, त्याच्या हृदयामध्येही आपण असलो तरी दूर आहात.
सर्वात्मा आपण आहात. आमची आणखी आमचं संरक्षण आपण करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली असताना भगवान बोलू लागले. ब्रह्मस्तेनुग्रहार्थाय संप्राप्तान विद्यमून मुनी. भूदेवा, हे सगळे ऋषी मंडळी, ज्ञानी, मोठे भक्त, मोठे योगी तुमच्या वाड्यामध्ये आलेले आहेत, तुमच्यावर अनुग्रह करण्याकरता आलेले आहेत. देव तीर्थ सगळेही आणखी पवित्र करतात, पण त्याला वेळ लागतो ना. ब्राह्मण हा जन्मना श्रेयान सर्वेषां प्राणिनां इह तपसा विद्यया दुष्टा किंवा कळया. जन्मतःच ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणाले. मग ज्याने तपश्चर्या केली, ज्ञान मिळवलेलं आहे, संतोषवृत्तीनं जो राहतो आहे आणि माझं ज्याच्या चित्तामध्ये निरंतर निवास आहे, तो किती श्रेष्ठ असेल. ब्राह्मणापेक्षा माझं हे चतुर्भुज रूपही मला प्रिय नाही आहे. सर्व वेद रूप ब्राह्मण, सर्व देवरूपी मी, हे कुणाला समजत नाही म्हणाले. निष्कारण आणि द्वेष करतात म्हणाले. चराचर विश्व हे सर्व माझंच रूप आहे. तेव्हा भूदेवा, सुतदेवा, हे ब्रह्मर्षी म्हणजे माझंच रूप आहे अशा श्रद्धेनं यांची पूजा आपण करा, म्हणजे माझी पूजा झाली. सुतदेवानी ही सर्वांची पूजा केली. बहुराष्ट्र राजांनी ही पूजा केली आणि भगवंताने त्यांची भक्ती जाणून सर्व वेदाचं तात्पर्य काय आहे, सार काय आहे, परब्रह्म परमात्मा त्याचंच वर्णन सर्वही वेदांनी केलेलं आहे. वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्य हा सिद्धांत सांगितला आहे. शास्त्रमेव योनिः यस्य, दुसऱ्याने करणार नाही. सर्व शास्त्रांनी हाच परमात्मा सांगितलेला आहे. हे ऐकून घेतलं परीक्षित राजाने. ब्रह्मन् ब्रह्मन् निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुते साक्षात सरसर प्रेम. मोठा जिज्ञासू राजा आहे, निर्मळ बुद्धीचा. वेदानेच आणखी परब्रह्माचं परमात्म्याचं ज्ञान होतं. वेद हे सर्व ही परब्रह्मामध्येच वेदांचं पर्यवसान आहे, त्याकरताच सर्व वेद प्रमाण आहे. हे आपण कसं सांगितलं महाराज. प्रत्यक्ष प्रमाण त्याला आणखी मूर्तापुरतच आहे, आकार लागतो त्याला. बाकीची सहकारी कारण तेजस संयोगादी लागतात. हा निराकार निर्गुण परमात्मा आहे, प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. अनुमानही अशा प्रकारचा आहे, परस्पर विरोधी. अशी अनुमान उत्पन्न होत असल्यामुळे अनुमान प्रमाणाने सुद्धा ईश्वराचं ज्ञान होणार नाही आहे. फक्त वेद प्रमाण आहे. हेच आत्मरूपाचं ज्ञान करून देणारा समस्त वेद प्रमाण आपण म्हणाला. पण ते तरी प्रमाण निर्गुण निराकार परब्रह्माचं ज्ञान कसं करून देत. परमात्मा कसा आहे, शब्दाने सांगता येण्यासारखा. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आद्य आहे म्हणून संबोधन केले. आद्य म्हणजे अनुमान प्रमाण सुचवलेलं असावं. त्याने सर्वांचा कारण आहे ना हा, म्हणजे कार्यावरून कदाचित त्या कारणाचं ज्ञान होण्याकरता प्रयत्न करता येईल, पण समजणार. दुसरं प्रमाण वेद प्रतिपाद्य म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदानेच त्याचं प्रतिपादन केलं. त्याबद्दल राजाची शंका आहे. निर्गुण आणखी शब्द प्रतिपाद, शब्दाने ज्याचं प्रतिपादन करता येत नाही असा परमात्मा आहे. प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा शब्द प्रमाण हे फार व्यापक आहे, कबूल आहे. वर्तमान काळातला आपल्या समोर असलेला पदार्थच फक्त इंद्रियाने समजू शकतो. वर्तमान काळात व्यवहित पदार्थाचं ज्ञान डोळ्याने होत नाही, शब्द प्रमाणाने.
वर्तमान काळातले व्यवहित असलेले भूतकाळातले भविष्य काळातल्या सर्वही पदार्थांचं ज्ञान शब्दप्रमाणाने होत आहे, मोठा आहे. परंतु ते शब्दप्रमाण संज्ञा ज्याची गुणक्रिया त्याशिवाय ज्ञान करून देत नाही. कोणता तरी जातीवाचक शब्द हा त्या जातीच्या अर्थाचा बोधक होतो आहे. हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे. कोणची तरी क्रिया ज्याच्या ठिकाणी आहे, क्रियेच्या द्वाराने हा पाचक आहे, हा गायक आहे. त्याच्या क्रियेच्या द्वाराने आणखी शब्दापासून बोध होतो. संज्ञा शब्द काही असतो, गुणवाचक काही शब्द असतो. हा काळा आहे, हा गोरा आहे, अशा गुणाच्या द्वाराने बोध करून देणारा शब्द आहे. याच्याजवळ गुण नाही, याच्या ठिकाणी क्रिया नाही, जाती नाही, काही नाही. अशा परमात्म्याचं ज्ञान शब्दाने कसं होतं, हा राजाचा प्रश्न आहे. कार्य कारणाच्या पलीकडे आहे. हा कार्यही नाही, कारणही नाही. शुकाचार्य सांगतात, राजा शाखाचंद्र न्याय आहे. इंद्रिय आहे, बुद्धी आहे, ही सगळी साधनं परमेश्वराने आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याकरता दिलेली आहे. सगुणाचं ज्ञान अगोदर करून घ्यायचंय म्हणाले, अध्यारोप का असेना, आणि नंतर निर्गुणामध्ये बुद्धिवृत्ती जाऊ शकते म्हणाले. याबद्दल तुला पूर्वी घडलेला एक इतिहास सांगतो. नारद महर्षी हे बद्रिकाश्रमामध्ये गेलेले आहेत नरनारायणांच्या दर्शनाकरता. आणि त्या ठिकाणी नारदांनी हाच प्रश्न विचारला, निर्गुण निराकार निष्क्रिय अशा प्रकारच्या परब्रह्माचं ज्ञान शब्दाने तरी कसं हो. आप्तवाक्य ते आहे असं म्हणा, स्वयंभू वेद आहेत, अपौरुषेयात काही म्हणा, प्रमाण श्रेष्ठ आहे, परंतु असमर्थ आहे ना, हा प्रश्न विचारला. म्हणून एक वाचस्पती मिश्र वगैरे यांनी परमात्म्याचं ज्ञान बुद्धीनं होतं असं सांगितलं. उपनिषदावरूनच शुद्ध बुद्धी अग्र्यया बुद्ध्या दिश्यते असं सांगतंय. श्रेष्ठ शुद्ध निर्मल बुद्धी झाल्यानंतर परमात्म्याचं ज्ञान. पण इथं भगवंतानी त्यांना उपदेश केला की सर्व वेदांचं पर्यवसान परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आहे, म्हणजे वेदानीच परमात्मा समजतो. वेदव्यासही शास्त्र योनित्वात सावधारण सांगताय, शास्त्रमेव योनिही प्रमाणम यस्य. त्याबद्दल राजाचा प्रश्न आहे. नारदांनी विचारल्यानंतर भगवान नारायण त्याला म्हणाले, बाबा पूर्वी एकदा जनलोकामध्ये सर्व ऋषीमंडळी ज्ञानी मंडळी एकत्र बसलेली होती आणि त्यांचा हा ब्रह्मसत्र तिथं झालं, ब्रह्मविचार तिथं झालेला. तुम्ही श्वेतद्वीपामध्ये अनिरुद्ध दर्शनाकरता गेला होता, तुम्हाला त्या सभेमध्ये तुम्ही नव्हता त्यावेळी हाच प्रश्न निघाला. श्रुतीने आणखी ब्रह्माचं ज्ञान कसं, दुसरं इतर प्रमाण तर कोणती नाही आहे. सगळे ज्ञानी सर्वही आणखी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सगळेच होते. एक सनंदन याना त्यांनी वक्ता म्हणून आणखी कबूल केलं बसविलेल्या सणावरती, बाकी सगळे श्रोते म्हणून ऐकतात. सनंदनाने बोलायला सुरुवात केलेली आहे. यथा शयानम सम्राजम वंद्यनस्तत्पराक्रमैः प्रत्युषे अभ्येत्य शुश्रोकी बोधयन् तनुजील स्वसृष्टमिदमापीय शयानं सह शक्तिभिः तरन्ते बोधयाञ्चक्रुस्तल्लिङ्गैः सुदयः परम्. श्रुतीने परमेश्वराचं प्रतिपादन कसं केलेलं आहे हे सांगताय. सनंदन प्रलय झालेला आहे, सर्व सृष्टीचा उपसंहार केला गेलेला आहे. भगवान शक्तीशी सह शयानम योग निद्रेमध्ये निमग्न आहे. मन स्थिर करून राहिलेले आहेत, ईक्षण नाही, संकल्प नाही, अशी स्थिती म्हणजे निद्रा आहे.
प्रलयकाल संपलेला आहे. सर्व स्तुती आणखी त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतायत. राजा निद्रेला असताना प्रातःकाळी स्तुतिपाठ स्तुती करतायत, जाग करतायत. जय जय जही अजाम अजित दोष गृहीत गुणाम तमसी जदात्मना समवरुद्ध समस्त भगा अगजगदो कसाम अखिल शक्यवबोधकते क्वचित रजयात आत्मना चरतो अनुचरेन निगमः. वेद स्तुती करताय. हे भगवंता, आपला जय जयकार, आपला उत्कर्ष प्रगट करा. कसा? जेही अजा, ही जी अजा आहे, अनादी, अविद्येला अनादी म्हणतात. जन्मही नाही आणि नाशही नाही. अविद्या सहकार्येण नासी दस्ती भविष्यती. नाहीच अविद्या, नाहीच. अगाजे झालेचे नाही, त्याची वार्ता पुससी काही समर्थ सांग. नाहीच आहे. विश्वही नाही आणि ती मायाही नाही. पण आम्हाला अनुभव येतो, आम्हाला सगळी सुख दुःख दिसत आहे असंच म्हणता येणार नाही. प्रतीती आहे. त्यामुळे ही जी अजा कोणालाही याला दूर करता येत नाही, नष्ट करणं येत नाही. ती अजा नष्ट करा, विद्या दूर करा. हा आपला उत्कर्ष आहे. सगळे गुण तिचे आहेत, पण ते दोषांनी आच्छादित झालेले आहेत. दोषा करताच तिचे गुणांचा उपयोग होतो. आणि आपल्याला सुद्धा सर्व आपल्या शक्तीचं आवरण केलेलं आहे आजेनं. सर्व ही स्थावर जंगमात्मक विश्वाच्या शक्तीला उद्बोध करणारे, जागृत करणारे आपण आहात. एखाद्या वेळी या विद्येचा अंगीकार आपण करता, सृष्टीच्या वेळेला, इतर वेळेला, प्रलयाच्या वेळेला आपण स्वयं आणखी आपल्या महिम्याच्या ठिकाणी स्थित असता, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि हे सगळं आपलं वर्णन हा निगम म्हणजे वेद करतो आहे. वेद आपणच वर्णन करता हे त्यांना सांगायचंय. श्रुतीही सांगत. वेदामध्ये पुष्कळ आहेत की देवता वगैरे पुष्कळ आहेत, सगळे हे आहेत. तरी सुद्धा शेवटी आपल्या ठिकाणी सर्वांचा समावेश आहे. सर्व ही एकंदर कितीतरी आणखी पृथ्वीचे विकार उत्पन्न झालेले आहे, पण शेवटी मृत्तिका ही सत्य आहे. मृत्तिकेमध्ये जन्माला, तिथून जन्माला येतात, तिथंच पुन्हा विलीन होतात. म्हणून हे संपूर्ण विश्वदय नाना रूपाने दिसणार शेवटी आपल्या ठिकाणीच ते स्थिर होणार आहे, विलीन होणार आहे. म्हणून आपल्या ठिकाणी सर्व वेदांचं तात्पर्य आहे. आपलं स्वरूपच वेदांना सांगायचं आहे. जे काही विवर्तवादाप्रमाणे विवर्त रूपाने दिसणार हे भौतिक रूप, हेही आपलंच रूप आहे. या रूपाने आपणच दिसत. हे मोठे मोठे ज्ञानी महात्मे आपला संपूर्ण पातकांचा, दुरिताचा नाश करण्याकरता आपल्या चरितामृत कथामृत समुद्रामध्ये प्रवेश करून संतापातून मुक्त होत आहे. सगुण रूपाच्या लीला श्रवण करता, चिंतन करता, त्यांनी सुद्धा सर्व तापातून त्यांची निवृत्ती होती. मग आपलं जे हे नित्य अनुभव रूप, आनंद रूप आहे, त्याचं चिंतन जर ते करू लागले तर मुक्त होणार नाही. तर आपलं जे स्वरूप आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय अशा प्रकारच्या कोशामध्ये आहे आरंभाला. आणि त्याच्या शेवटी अधिष्ठानभूत आपलं शुद्ध रूप आहे. त्याचं ज्ञान करून घेण्याकरता भिन्न भिन्न उपासना उदरस्थानामध्ये करतायत, हृदयस्थानामध्ये आवृणी करतायत उपासना आपल्या स्वरूपाची. आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतात. म्हणजे हृदयस्थानामध्ये परमात्मा आहे, उदरस्थानामध्ये परमात्मा आहे. म्हणजे असं काही परमात्म्याला विशिष्ट स्थान आहे काय, रूप आहे काय म्हणा.
तर ही जी रूपाची कल्पना केली त्याच्या स्थानामध्ये आणखी की उपासना, धर उपासना वगैरे उपासनांचं जे काही स्थान दाखवलेलं आहे ते केवळ स्थान म्हणजे शाखाचंद्र न्यायानी आहे. कोशाधिकामध्ये परमात्मा आहे, देहत्रयामध्ये परमात्मा आहे, याचा अर्थ चंद्र हा शाखेवर आहे असं अगोदर दाखवलं जात. शाखेपर्यंत दृष्टी गेल्यानंतर चंद्रमंडलापर्यंत झाली. याच न्यायाने आणि त्याच्या उपासनांचं त्याच्या स्थानामध्ये त्याच्या उपासना भगवत स्वरूपाच्या करायच्या आणि मूळ ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्या. हे आपलं आणखी नित्य अनुभवरूप जे आहे, आनंद स्वरूप जे आहे ते करण्याकरता अगोदर आणखी सगुण भक्ती करायला पाहिजे म्हणतात वेद. सनंदन सांग शुद्ध जे निर्गुण निराकार अशा प्रकारचं आत्मतत्व समजून घेण्याला अत्यंत कठीण आहे. पण ते समजून देण्याकरता, ज्ञान करून देण्याकरताच आपण आणखी सगुण साकार झालेले आहात. आपल्या लीला कथारूपी अमृताब्धीमध्ये ज्यांनी आणखी अवगाहन केलेलं आहे असे आपले भक्त न परिलक्षन्ति केचित् अपवर्गमपि शरदे. त्या भक्तिप्रेमामुळे त्यांना मोक्षाची सुद्धा इच्छा राहत नाही आहे. आपल्या चरणाची सेवा करणारे भक्त जे आहेत त्यांची सेवा, त्यांची संगती करतात आणि सर्व ग्रहदार वगैरे सोडून देतात. पूर्ण विरक्ती अनात्म पदार्थापासून, सृष्टीपासून त्यांचं अंतःकरण बाजूला होत आहे आणि त्यांची भक्ती अनन्य होती आहे आपल्या भक्तांच्या संगतीत. तेव्हा ही आपली भक्ती जर उत्पन्न झाली तर आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल म्हण. काहीच नाही. पदयाच्या वेळेला काय आहे? वेद नाही, शास्त्र नाही, गुरु नाही, कोणी नाही. ह्या भक्तीच्या प्रभावानेच आपलं ज्ञान होणं शक्य आहे हे सांगताय. ती भक्ती उत्पन्न होण्याकरता आपलं ध्यान अखंड घडलं पाहिजे, सगुण असो निर्गुण असो. आणि ते ध्यान आपल्या स्वरूपाचंच अखंड घडण्याकरता वैराग्य पाहिजे. अनात्म पदार्थामध्ये जर मन गुंतवून राहिलं तर ध्यान होणार नाही, भक्ती दृढ होणार नाही आणि ज्ञान होणार. आणि ही सगळी साधनं व्यवस्थित रीतीने चालू राहण्याकरता महापुरुषांचं मार्गदर्शन पाहिजे, सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय साधनाचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. म्हणून गुरुभक्तीची ही आवश्यकता आहे. ईशभक्ती दृढ होण्याकरता, ज्ञान होण्याकरता. विजित ऋषिक वायुभिर्गांत मनस्तुरगम यैह यतन्ति यन्तु मतिलोरमुपायखिलः व्यसन शतान्विता समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाय संचकृतकर्णधरा जलधौ. आपली सर्व इंद्रिय जिंकलेली आहेत, प्राणवायूलाही जिंकलेला आहे आणि आपण या मनालाही जिंकून टाकू. ह्या मनोरूपी अश्वाला आम्ही आणखी बांधून ठेवू. म्हणून प्रयत्न करणारे जे आहे एकटेच माझा मी प्रयत्न करणार आणखी हे सगळं करणार का, त्यांना पुष्कळ संकट मध्ये येतात. सद्गुरूंचा त्याग करून केवळ मार्गदर्शकाची आम्हाला जरूर नाही अशी समजूत करून घेऊन जे आणखी प्रयत्न करतात त्यांच्या ताब्यामध्ये मन राहत नाही. काही व्यापारी मंडळी निघाली आहे, समुद्रातून नौकेनं निघाली, नावाडी आलेलं नाही. नसेना आम्हाला काय करायचं नावाडी, आम्ही घेऊन जाऊ. आणि ज्या वेळेला त्या लाटांनी ती नौका हलवू लागली, तिला आणखी कुणीकडं वळवायचं, कसं वळवायचं काही ज्ञान नाही ना. संकटामध्ये सापडलेले आहे. आला नावाडी नंतर त्या नावाड्याने ती नौका परत तीराला आणून लावली. तशी स्थिती यांची होती. म्हणून
आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता भक्ती पाहिजे, शुद्ध प्रेम अनन्य भक्ती पाहिजे, ध्यान घडलं पाहिजे, विरक्ती पाहिजे, मार्गदर्शकाची कृपा पाहिजे, सद्गुरूंची. मनातल्या सगळ्या वासनांचा नाश झाला पाहिजे. अनुमानानेही हे ज्ञान होणं शक्य. सतइदमुत्थितम सरिजेन तर्कहतम व्यभिचरिती क्वच क्वचमृषा न तथो भजनुक. हे जगत सत्तत्वापासून उत्पन्न झालेलं आहे, जे खरं मानून सांगतायत हा विचार त्याला. सतापासून उत्पन्न झालेलं विश्व सतत आहे, सत्यच आहे नाही म्हणालो. तर्काने ते जमत नाही ना. सत्तत्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत्य झालेलं आहे. एक तर दृष्ट विरोध आहे, विनाशी आहे, सत्य अबाधित नाही आहे ना. त्या सतापासून पुढेही परिणाम पुष्कळ झालेला आहे. पंचमहाभूत झाली, त्यांनाही सत्य म्हणायचं. त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं सर्व भौतिक विश्वही सत म्हणायचं. सतापासून उत्पन्न झाले म्हणून सत. उत्पन्न झालेलं आहे असं म्हटलं की ते सत राहतच नाही. पुष्पदंतांनी महिमन स्तोत्रामध्ये भगवंताची स्तुती करताना एक श्लोक मोठा अगदी तर्क प्रचुर घातलेला आहे. देवा शंकरा, आपल्याबद्दल लोकांच्या मनात संशय काय येतो समजत. अजन्मानो लोका किम अवयववंतोपि. जग उत्पन्न झालंच नाही म्हणतात, नित्य आहे अशी एक समजूत आहे. प्रवाह नित्यता मानता तुम्ही माणूस. उत्पन्न झाले सावयव दिसणार जग हे कार्य आहे म्हणाले. सावयवत्वात कार्यत्व. कार्य म्हणजे उत्पन्न झालेलं आहे म्हणजे याचा कर्ता कोणीतरी मानलाच पाहिजे. किम अवयववंतोपि अजन्मानः जगताम अधिष्ठातारं किम भवविधिरनादृत्य भवति. उत्पन्न झालेलं जग आहे म्हटल्यानंतर त्याचा उत्पत्ती करता कोणीतरी मानलाच पाहिजे. त्याला न मानताना आपोआप कसं उत्पन्न. मग ऐक की पुष्कळ योगी आहेत, पुष्कळ श्रेष्ठ पुरुष आहेत. जीवा कोणीतरी जीवाने निर्माण केलेला असेल. अनीशोबा कुरिया भुवन जनने कफ परिकरम. सगळे अनीश आहे, असमर्थ आहे. कोणीही जीव एवढी सृष्टी उत्पन्न करू शकणार. हा सगळा विचार केल्यानंतर येतो मंदा स्वाम प्रति अमरवर संशय. मंद अज्ञानी लोक आपला संशय घेत आहे. तर्काने आपली सिद्धी होऊ शकते. तर असे तर्कही आणखी बरोबर नाही आहे. प्रत्यक्ष व्यभिचार आहे, वदतो व्याघात आहे. तेव्हा कोणत्याही प्रमाणाने आपली सिद्धी करता येत नाही आहे. जगाला सत्य म्हणता येत नाही. ते सगळं आभासात्मक आहे. सत्यही नाही आणि असत्यही नाही. अनिर्वचनीयम हाच विवर्तवाद आहे. तेव्हा असं जे आपलं स्वरूप आहे ते समजून घेण्याकरता ही सगळी साधनं जर मिळाली, गुरुभक्ती झाली, वैराग्य उत्पन्न झालं, ध्यानाची प्राप्ती झाली, भगवत प्रेम अनन्य निर्माण झालेलं आहे, म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होती. ती सुद्धा प्राप्ती अस्मृत कंठमणी. आपल्या कंठामध्ये असलेला मणी विसरून गेलेला कंठाच्या मणी शोधतो आहे. तशी स्थिती हे जे वासना ज्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेले आहेत असे जे साधक आहेत त्यांना आपली प्राप्ती होत नाही. जवळ असतानाही आपल्याला विसरून जात आहे. असुतृपयोगिनाम उभयतोपि असुखम. वासनेमध्ये बद्ध झालेले अशा प्रकारचे योगी साधक इह लोकातही ते सुखी होत नाही आणि परलोकातही सुख त्यांना मिळेल. वासनाक्षय झाला पाहिजे असं पुष्कळ श्रुतीने वर्णन केलेलं आहे. आणखी परंपरेनं क्रमाने आणखी आत्मतत्वापर्यंत जाता येतं म्हणाले आचार्य महाराज. सनंदनाने हा मार्ग दाखवलेला. याप्रमाणे नारायणाने नारदांना सांगितलं. सर्व
आणखी श्रोतेव बनलेले सिद्धपुरुष यांनी सनंदनाचाही सत्कार केला. सर्व एकंदर पुराण उपनिषद वेद सर्वांचं सार अशा प्रकारचं हे आणखी स्तोत्र जे आहे वेदाने केलेलं हे आणखी या ठिकाणी नारदाने ऐकलेलं आहे. नारदांनाही आनंद झाला. ते श्रवण करून नारद महर्षी व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांना हे सर्व त्याने सांगितलं. नारायणाच्या मुखातून ऐकलेली हे वेदस्तुती व्यासांनाही त्यांनी सांगितली. परीक्षित राजाने आणखी विचारलं, महाराज तीन मूर्तीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा. धनिक लोकांचं लक्ष लक्ष्मीपतीकडे जात नाही म्हणता, काय कारण काय? शुकाचार्य सांगतात, राजा भगवान शंकर परमात्मा ही ज्ञानमूर्तीच आहे, विष्णू ही अशीच आहे. मनामध्ये काही विकल्प उत्पन्न होतात, संदेह निर्माण होतात, त्यामुळे आणखी दोषदृष्टी निर्माण होती. शंकरही प्रसाद अनुग्रह करू शकतात, ब्रह्मदेवही करतात, विष्णूही करतात. पूर्वीचा एक इतिहास असा आहे, वृकासुर नावाचा असुर नारदांची भेट झाल्यानंतर त्याला त्या असुराने विचारलं, तीन देवामध्ये लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे? शंकर आहे. आशुतोष त्यांना म्हणतात. दोष दिसला की रागावतातही, थोडेसे गुण दिसले तरी पसंत नाही होत. बाणासुरावर संतुष्ट झाले, रावणावर संतुष्ट झाले, ऐश्वर्य दिलं त्यानं आणि आपणच संकटात पडले म्हणा. असुराला शंकरांची कृपा संपादन करण्याची इच्छा उत्पन्न झाली. केदार क्षेत्रामध्ये तो आणखी उपासना करण्याकरता गेला. हवन करतो आहे, आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून आणखी अग्नीमध्ये हवन करतो आहे. शेवटच्या 7व्या दिवशी आपलं मस्तक तोडायला तो उद्युक्त झालेला असताना भगवान शंकर परमात्मा प्रसन्न झाले. त्याला हाताने वर काढलं. त्याने काय पाहिजे वृकासुरा? त्याने सांगितलं, पार्वतीचं हरण त्याला करायचं होतं. त्याने सांगितलं, मला वर द्यायचं आहे ना, यस्य यस्य कर्म शीर्ष्णी धास्य समृतामिती. ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन त्याचा तत्काळ नाश व्हावा. काय करावं आता? वर देतो म्हणून सांगितल्यानंतर नाही कसं म्हणायचं? असुराला तो वर मिळाला. पार्वतीचं हरण त्याला करायचं होतं. शंकरांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचा नाश करायचा आणि पार्वतीला घेऊन जायचं. म्हणून तो शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता निघाला. शंकरही पुढे निघाले, पळतायत. पाठीमाग तो असुर आहे. वैकुंठ लोकामध्ये भगवान शंकर प्राप्त झाले. सर्व वृत्तांत महाविष्णूंना समजला. इथंच थांबा म्हणाले. आज त्यांना थांबवलं आणि आपण ब्रह्मचार्याचं रूप घेऊन भगवान श्रीहरी बाहेर आले. तो आलाच. वृत्रासूर धावत धावत आलेला आहे. काय वृत्रासुरा? बैस म्हणाले, जमलेला दिसतोय. कुठून आलास? कशा करता आलास? त्याने सगळं सांगितलं. शंकराने मला वर दिलेला आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचा नाश व्हायचा. त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला मी आलोय म्हणाले. असं काय? शंकरांचं वाक्य तुला खरं वाटलं म्हणाले. काय शंकरांच्या वचनावर विश्वास ठेवणार नाही कुणी? आम्ही तर कधीच शंकरांचं वचन खरं मानत नाही. कुठेही राहतो, कसाही वागतो. तू वाटलं तर आपल्या डोक्यावर ठेवून पहा, अनुभव घे म्हणाले. दुसऱ्याला कशाला मारून पाहायचा? अनुभव घे, अगदी काही तुला होणार नाही. खोटं बोलतात शंकर. आणि मूर्ख तो भगवंतांच्या भाषणाने त्याला वाटलं खरंच आहे. आपणच आपल्या डोक्यावर हात ठेवून पाहावा आणि मृत्यू आला नाही तर पुन्हा शंकरांच्या बरोबर युद्ध करायला जावं. आणि ठेवला हात त्याने आपल्या मस्तकावर आणि एकदम खाली मतप्राय होऊन पडले.
आज आले भगवान शंकराला भेटले. महाराज आपल्यास आणखी रागाने म्हणा आपल्यास याने अवकृपेनं त्या दैत्याचा नाश झाला, असा वर कशाला देता म्हणाले. भगवान शंकराने कैलास पर्वतावरती आले. सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञ करतायत ऋषी मंडळी. त्यांनी ब्रह्मकुमार भृगु ऋषींना कोणचा देव श्रेष्ठ आहे पाहून या म्हणून पाठविलं. ब्रह्मलोकामध्ये भृगु ऋषी आणि तसेच उद्धटपणाने उभे राहिले. बापाला नमस्कार सुद्धा केला नाही ब्रह्मदेवा. रागावले ब्रह्मदेव. परीक्षा झाली. भृगु ऋषी तिथून निघाले. कैलास पर्वतावर आले. या ऋषी महाराज अगदी शंकर भगवान त्यांना भेटण्याकरता गेले. शिव नकोस म्हणाले मला, लांब राहा, स्मशानामध्ये राहतो, वाटेल तसा वागतो. शंकरही रागावले. त्रिशूळ घेऊन अंगावर धावले. तिथून गेले वैकुंठ लोकामध्ये भृगु ऋषी. भगवान स्वस्थ आणखी पर्यंकावर पडले होते. एकदम जाऊन यांनी त्यांच्या छातीवर लाथ मारलेली भृगु ऋषी. उठले भगवान, खाली उतरले. भृगु ऋषींच्या चरणावर मस्तक ठेवलेलं. या महाराज कळलं नाही मला आपण आलाय, माझा अपराध झालेला. पण पाय दाबत बसलो. ऋषी महाराज आपले चरण किती कोमल आहेत म्हणा. आमची लगेच आम्ही नेहमी लढाया करतो. गदा प्रहार काय शस्त्रप्रहार आमच्या छातीवर होतो म्हणाले. आमची छाती फार बळकट आहे. तुमच्या पायाला काही लागलं नाही ना, वेदना झाल्या नाहीत ना. हे त्यांचं वाक्य ऐकलं भगवंतांचं. भृगु ऋषी त्यांच्याही नेत्रातून अश्रू आले. त्यांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. भगवान श्री विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत, सत्वगुण संपन्न आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, सर्व ही अगदी. त्यावेळी सर्व ऋषी भगवान विष्णूंची आणखी स्तुती प्रार्थना ध्यान केलेलं आहे. एके दिवशी द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाला मुलगा झाला आणि तो लगेच मरण पावला. ते मुलाचं प्रेत घेऊन तो ब्राह्मण राजसभेमध्ये आला आणि सांगतो आहे, ब्रह्मद्वेष शतदियो रुद्धस्य विषयात्मना क्षत्रबंधो कर्मदोषात पंचत्वं मे गतोर्भगा. अत्यंत लोभी विषयासक्त अशा प्रकारचा जो दुष्ट क्षत्रिय आहे, याच्या दोषामुळे याच्या पापामुळे माझ्या मुलाला मृत्यू आहे. ते प्रेत त्याने तिथं टाकलं, घरी निघून गेला. दुसरा मुलगाही मरण पावला, तेही आणून टाकलं. तिसरंही प्रेत आणून टाकलं. एकदा अर्जुन तिथं होता. अर्जुनाने त्या ब्राह्मणाचं भाषण श्रवण केल्यानंतर त्याला विचारलं, ब्राह्मणा काही इथं कोणी धनुर्धारी नाही का हो? हे नुसते नामधारी क्षत्रिय दिसताय. तुमची मुलं मरतायत, तुम्ही इथं आणून टाकता आणि तुमच्याकडं कोणीही लक्ष देत. मी तुमच्या मुलाचं रक्षण करतो म्हणाले, काही काळजी करू नका. आणि जर माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. ब्राह्मण म्हणाला, इथं बलराम आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रद्युम्न आहेत, अनिरुद्ध आहे, हे मोठे मोठे अतिरथी असताना तू कोणा जागास म्हणाले मी रक्षण करतो म्हणाले. तुझ्या भाषणावर आमचा काही विश्वास बसत नाही. अर्जुन म्हणाला, मला तुम्ही ओळखलं नाही. मी काय राम नाही, मी कृष्ण नाही, मी काय प्रद्युम्न नाही, मला समजू नका, मी अर्जुन आहे. माझ्या पराक्रमाचा अवमान करू नका. शंकरांना सुद्धा मी युद्धामध्ये संतोष दिले. बर बाबा कर म्हणाले, सांगतो येऊन. ब्राह्मण घरी गेलेला आहे. भार्येचा प्रसूतिका आलेला असताना त्यांनी जाऊन अर्जुना ही वेळ आहे, आता रक्षण कर म्हणा. मोठा धनुर्धारी अर्जुन, सर्व अस्त्रविद्या मंत्राचं ज्ञान आहे, आचमन करून दिव्य अस्त्रांचं स्मरण करून गांडीव धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे. आणि ज्या ठिकाणी ती स्त्री प्रसूत होणार होती त्याच्या सभोवती बाणाचा त्यांनी पिंजराच तयार केला. आत वारा सुद्धा जाणार नाही.
पण चमत्कार असा झाला, तो मुलगा जन्माला आला आणि मुलाचं शरीरही नाहीसं झालं. आतापर्यंत नुसते प्राण जात होते, मुलाचं शरीर तो ब्राह्मण आणून टाकत. इतका बंदोबस्त अर्जुनाने केला असताना शरीरही नाहीसं झालेलं आहे. ब्राह्मणाने येऊन त्याची निंदा केली. काय म्हणाले, हा मूर्ख अर्जुन, काय बढाई मारली म्हणाला. मी आणखी शंकरांना संतुष्ट केलंय, मी काय राम नाही, मी कृष्ण नाही, आणि मुलाचं शरीरही नाही झालं. अर्जुन आपल्या मंत्रबळाने यमाच्या नगरामध्ये जाऊन आलेला आहे. ब्राह्मणाचा मुलगा नाही, इंद्राच्या नगरामध्ये, वरुणाच्या, अग्नीच्या, सगळ्या लोकपालांच्या नगरामध्ये, रसातळापर्यंत सगळीकडे जाऊन आला. ब्राह्मणाचा मुलगा मिळाला नाही, प्रतिज्ञा आपली काही पूर्ण झाली नाही. अग्नी प्रदीप्त केलेला आहे. आणखी अग्नीमध्ये प्रवेश करण्याकरता अर्जुन निघालेला असताना गोपाल कृष्ण आले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय अर्जुना, काय चालवलंयस? राग आला त्याला. काय म्हणाले, तुम्हाला काही माहितीच नाही असं सांग. अरे माहिती नाही म्हणजे काय? तू काय बोललास ते मला माहिती आहे. मी काय कृष्ण आहे काय? मी काय राम आहे काय? मी तुमच्या मुलांचं रक्षण कर म्हणाले, आम्ही आपलं गप्प बसलो. तुला मुलं पाहिजेत का? मला का सांगितलं? सगळी मुलं तुला दाखवतो म्हणे, एकच कशाला? रथामध्ये बसून कृष्णार्जुन निघालेले आहे, पश्चिम दिशेला निघाले. सप्तद्वीप, सप्त समुद्र, सर्व गिरी पर्वत वगैरे शेवटी लोकालोक पर्वतापर्यंत आले. त्याच्याही पलीकडे रथ गेलेला आहे. अंधार पुढा आहे, घोडे अडखळायला लागले. सहस्र सूर्यासारखं ते आपलं सुदर्शन चक्र पुढं भगवंताने पाठवलं आणि नंतर पाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. चक्राच्या प्रकाशाने तिथून ते पाण्यापर्यंत आलेले आहेत आणि त्या जलाशयामध्ये त्यांनी प्रवेश केला. एक मोठा आणखी नाग आहे, सहस्र फणा झाला आहे आणि त्याच्यावरती भगवान आणखी श्रीहरी निर्दिष्ट आहेत, पडलेले आहेत. दोघांनीही साष्टांग नमस्कार भगवंताला केलेला आहे. अष्टभुज भगवान वंदन केल्यानंतर अर्जुनाला तर भीतीच वाटली. कुठं आलो आपण, काही त्याला कल्पना येईल. भगवान म्हणाले, बाबांनो, तुम्हाला पाहावा अशी मला इच्छा उत्पन्न झाली म्हणून इथं हे सगळे दोन ब्राह्मणाचे पुत्र इथं आणलेले आहेत. तुम्ही अवतार घेतलेला आहे भूभार धारण करण्याकरता, लवकर या ठिकाणी निघून या. सर्व ब्राह्मणाची मुलं बरोबर घेऊन कृष्णार्जुन हे भगवंतांना नमस्कार करू आणि द्वारकेला परत आलेले आहेत. ब्राह्मणाची सर्व मुलं त्याला दिली. त्यावेळी अर्जुनाची खात्री झालेली आहे. यत्किंचित पौरुषम लोके मेने कृष्णानुकंपितम. अर्जुन म्हणाला, जगामध्ये जेवढं पौरुष आहे ते सगळं कृष्णांचं पौरुष आहे, त्यांच्याच कृपेनं देव. अशा रीतीनं अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. 16,008 स्त्रिया आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याही तिची सेवा करतायत भगवंताची निरंतर. किती द्वारकेमध्ये किती यादव मंडळी राहत होती, 101 कुलं त्यांची होती म्हणतात. सर्व यादवांना मार्गदर्शन चाललेलं आहे. शास्त्र नियमाप्रमाणे सर्वांचं आचरण आणखी व्यवस्थित चालू आहे. भगवंतांच्या मार्गदर्शनाने, आचरण दर्शनाने सगळं चाललेलं आहे. लहान लहान मुलं किती असतील तिथं म्हणाले. लहान मुलांच्या शाळेवरतीच कितीतरी लक्षावधी आणखी मुलं शिकवण्याकरता शिक्षक नेमले होते, असंख्य. याप्रमाणे भगवंतानी भूतलावर अवतार धारण करू आणखी हा वैदिक मार्ग जो आहे, धर्ममार्ग, हा सगळ्यांना शिकवलेला आहे. आचरण करू आपण अवतार धारण करून अनेक आणखी दुष्टांचा संहार केलेला आहे, अनेक लीला केलेल्या आहेत. सर्वांच्या आणखी दुरिताचा क्षय होण्याकरता म्हणून या कथांचं श्रवण करावं.
कथा श्रवणाने संकीर्तनाने आणखी परमेश्वराची भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होती आहे आणि भगवत स्वरूपाची प्राप्ती त्याला होती. असं हे संपूर्ण कृष्ण चरित्र शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला निवेदन केलेलं आहे. कृष्ण चरित्र आज समाप्त झाले. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वाध्यात्मना वा स्वभावात् करोमि यत् सकलं नारायणायेति समर्पयेत्. श्रीकृष्ण गोविन्द हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा.